सोलापूर शहरामधील अनेक शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायन राज्य सरकारच्या आदेशाचं पालन। नूतन मराठी विद्यालयामध्ये वंदे मातरम सप्ताह। अमरावतीच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा राडा। शासकीय मदतीसह विमा परतावा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यामधील नाफेड नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना मनस्ताप। बीड ते नाळवंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा। 15 वर्षांपासून रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिकांना त्रास। नादुरुस्त रस्त्यामुळे गावची बस सेवा देखील 10 वर्षांपासून बंद। कुडाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी आंदोलन। रायगडच्या माणगाव तालुक्यामधील 10वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात। भीरा टाटा विद्यालयानं केलं अचानक शिक्षण बंद। 2 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी वाटप केलेल्या साड्या जाळल्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाळल्या साड्या। मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्यांचा आमिष दाखवत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। अमरावतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अटक। 41,000च्या लाच प्रकरणी केली अटक। पिंपरी चिंचवड शहरामधील विठ्ठल मंदिराजवळ एका महिलेने केली वाहनाची तोडफोड। पैशाच्या वादातून तोडफोड केल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।